आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोदरकर www.edtvjalna.com या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती मंगला धुपे यांच्या चौकशीसाठी आता त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। नियमबाह्य पदोन्नती, नियमबाह्य वैयक्तिक मान्यता, खोटे जात प्रमाणपत्र, न्यायालयात खोटी माहिती देणे या आणि अन्य अनेक बाबींची चौकशी ही समिती करणार आहे। विशेष करून अक्रम फातेमा माध्यमिक कन्या शाळा कुच्चरवाटा जुना जालना, गोदावरी प्राथमिक शाळा गोंदी, हाफिज सय्यद अलाउद्दीन उर्दू हायस्कूल दर्गा पराडा तालुका अंबड, JBK विद्यालय टेंभुर्णी तालुका जाफराबाद या संस्थांचा यामध्ये समावेश आहे। निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त 3,950 रुपयांमध्ये। या समितीचे अध्यक्ष म्हणून श्रीमती सविता बिर्गे, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी, बाळू खरात, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना आणि सदस्य म्हणून संजय कायंदे, उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांचा समावेश आहे। गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये नंदापूर माळाची गणपतीजवळ जालना। कैलास दातखिळ यांनी 27 नोव्हेंबर 2025 ला हे आदेश काढलेले आहेत। तत्पूर्वी जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी केली होती आणि आपला अहवाल शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवलेला होता। या अहवालावरून आता ही त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। त्यामुळे श्रीमती मंगला धुपे यांच्या आता अनेक अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही।